नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी काव्या व नंदिनी दोघींसाठी साड्या आणि दागिने आणलेले असतात आणि ती बोलते, अशाच तर तुम्ही खूप सुंदर दिसतात, परंतु आता ह्या साड्या घातल्यानंतर आणखीन सुंदर दिसाल. आता मला वाटते तुमच्या दोघींच्या नवऱ्याची तर विकेटच पडणार आहे. आणि आपण पाहतो काव्या व मानिनी त्या साड्या घालून घरामध्ये येतात आणि त्याच वेळेस जीवाची नजर ही फक्त नंदिनीवर फेकून राहते आणि दोघी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तेव्हा नंदिनी आणि जीवा एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. तर तिकडे आपण पाहतो काव्या देखील पार्थकडे गेलेली असते आणि पार्थ हा काव्याचे सौंदर्य निहाळत असतो आणि तेव्हा काव्या तिथून निघून जात असतात. पार्थ तिचा हात पकडतो आणि तिला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तेव्हा दोघीही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. तर तिकडे आपण पाहतो मानिनीची मैत्रीण ही घाईघाईने बाहेर निघत असते. तेव्हा त्या ठिकाणी वेट्रीवर तिला विचारते, मॅडम तुम्ही कुठे जात आहात का? तेव्हा ती बोलते, हो मी जात आहे एक मोठा फटाका फोडून धमाका करायला. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीची मैत्रीण घरी आल्यानंतर जीवा व काव्य यांच्यामधील प्रेम उघड होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.